एक होता ससा, एक होतं कासव. ससा आणि कासव यांची मैत्री होती. एकदा बोलता बोलता ससा म्हणाला, कासव दादा, तू रे किती हळू चालतोस. मी तर उड्या मारत मारत पटपट चालतो. ती तुला नक्कीच हरवेन. तेव्हा कासवाला थोडा राग आला. कासव म्हणालो, ससे दादा, तू जास्त काही गमज्या करू नकोस. मी तुझ्यासारखाच धावून शर्यत जिंकू शकतो. कसा म्हणाला, तू कसला रे शर्यत जिंकणार. तेव्हा कासव म्हणालो, आपण की नाही शर्यत लावूया. आणि मग त्यांनी असं ठरवलं की डोंगराच्या वरती जायचं आणि तिथे कोण लवकर जातं हे आपण पाहूया. आणि मग त्यांची शर्यत ठरली. 4 दिवसांनी ससा आणि कासव यांनी आपल्या सगळ्या मित्रांना सांगितलं की आमची आता शर्यत होणार आहे. कोण जिंकतं ते बघायला तुम्ही सगळ्यांनी या. आणि मग ससा आणि कासव शर्यतीच्या ठिकाणी आले. प्रथम ससा म्हणाला, अस्वला, तू की नाही इथे देखरेख ठेवायची. कोण गडबड करत नाही ना, त्याच्यावर लक्ष ठेवायचं. असं म्हणून ससा आणि कासव यांनी धावायला सुरुवात केली. मग थोडे अंतर गेल्यावर सशाला की नाही एक गाजराचा माळा दिसला. मग गाजर खाल्ल्यावर सशाने झोप घेतली. आणि मग काय झालं, सशाला गाढ झोप लागली आणि कासव तर जागं होतं. त्यांनी बघितलं सशाला शांत झोप लागली आहे. ते हळूहळू चालत पुढे पुढे गेलं आणि डोंगरावर जाऊन झाडाखाली थांबलं. थोड्या वेळाने सशाला जाग आली. बघतो तो काय, कासव पुढं गेलेलं आणि सगळे प्राणी टाळ्या वाजवत हसत आहेत. अशा प्रकारे कासवाने शर्यत जिंकली. गोष्टीचे तात्पर्य, कधीच कुणाला कमी लेखू नका.